नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओमधून द्राक्ष शेती त्याचं नियोजन कसं करायचं, लागवड ते मार्केट, तसेच त्यासाठी वाय आकाराचे जे काय हे अँगल वगैरे लावावे लागतात, तारा लावावे लागतात, त्याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। नमस्कार सर, आपला परिचय। नमस्कार, माझं नाव चंद्रकांत शिवाजी बागल, मुक्काम पोस्ट गादेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। आपण आता या पाठीमागं पाहत आहात, या 2 एकराची लागण केलेली आहे आपण। या 2 एकराच्या लागणीमध्ये जवळजवळ 2300 झाडं बसली। ती 2300 झाडामध्ये 10x4 या प्रकारे लागण केलेली आहे आपण। आणि या लागणीचा सुरुवातीचा खर्च आहे म्हणजे जवळजवळ साधारण 100 रुपयाला एक रोप ह्याप्रमाणे खर्च येतो। तर तो 2.5 लाखापर्यंत खर्च आलेला आहे आपल्याला द्राक्ष रोपांसाठी। द्राक्ष रोपा प्लस त्याला तार फाउंडेशन लागतं, ते वाय प्रकारचे लोखंड लागतं। त्याचा मेन खर्च जो आहे तो साधारणपणे 2 एकरासाठी 6 लाख रुपये खर्च आलेला आहे आपल्याला। त्याच्यामध्ये 1200 किलो तार जाते, मग ते लोखंड जातं, स्टीलचं खर्च जो मिळून आहे सगळा तो साधारण 6 लाखापर्यंत खर्च आलेला आहे। आणि मग नंतर त्याचं ते जोपासना, त्याची वार्षिक खर्च, साधारण वार्षिक खर्च त्याचा जोपासणीचा तो येईल आपल्याला साधारण 4 लाखापर्यंत खर्च येतो 2 एकरासाठी। म्हणजे प्रत्येक एकरी 2 लाख रुपये जोपासणीचा खर्च येतो त्याचा। असा तो आपल्याला आता ह्या दुसऱ्या वर्षाचं पीक आहे ते, पण प्रत्येक वर्षी 4 लाख रुपये खर्च जोपासणीचा अधिक मॅन्युफॅक्चरिंगचा जे सुरुवातीचा खर्च आहे टोटल लागवडीचा, तो असा सुरुवातीचा 6 लाख रुपये स्टील आणि 2.5 लाख रुपये रोपांचं, असं 8.5 लाख रुपये आपल्याला खर्च आलेला आहे। मग तिथून पुढे मग जो काय खर्च येईल तो वातावरणानुसार वेगळा खर्च येऊ शकतो, औषधांचा खर्च वाढू शकतो, ढगाळ वातावरण असेल तर औषधाचा खर्च जरा जास्त येतो, त्या प्रकारे नियोजन करावं लागतं। ओके सर, आता आपण हे किती अंतरावर केलं आहे, त्याचं अंतर काय ठेवलेलं आहे? ह्या बागेच्या झाडाचं अंतर आहे 4 फूट आणि 2 ओळीमधलं अंतर आहे 10 फूट। 10 फुटाचं अंतर दोन्ही ओळीमधलं आहे आणि 2 झाडामधलं अंतर 4 फुटाचं ठेवलेलं आहे। ज्यावेळेस आपण ही रोपे आणून लावली त्यावेळेस किती अंतराचे खड्डे वगैरे घेतले, कसं केले त्याची लागवड? त्याला खड्डे वगैरे आता पहिल्यासारखे घेत नाही, ती पहिले घेत होते खड्डे, परंतु आता ते रान पहिले भुसभुशीत 3 फूट 4 फूट उकरून घ्यावं लागतं अगोदर खाली, आणि त्यात शेणखत टाकावं लागतं। एक 20 गाड्या शेणखत, 20 टेलर म्हणा, 20 टेलर ट्रॅक्टरचे लहान टेलर, 20 टेलर खत आम्ही घातलं होतं आणि ते खत व्यवस्थित मिसळून घेतलं होतं आम्ही, पूर्ण एकजीव करून घेतलं होतं। आणि नंतर आम्ही अशी एक सरी 1.5 फुटाची सरी पद्धत केली होती, त्या सरीमध्ये रोप लावलं होतं आम्ही। खड्डा प्रत्येक रोपासाठी खड्डा काय वेगळा केलेला नव्हता, आम्ही पूर्ण 1.5 फुटाचा पट्टा आम्ही तयार केला होता एक पूर्ण खोदून, आणि त्याच्यामध्ये आम्ही रोपाची लागण केलेली होती। तर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पहिल्यांदा 6.5 लाख रुपये खर्च म्हणजे त्याच्या स्टीलवर वगैरे झालेला आहे। होय होय। आणि रोपांसाठी एक 2 लाख, होय होय, असे 8.5 लाख रुपये आपल्याला बाग उभारणीसाठी गेलेले आहेत। होय होय होय। त्यानंतर प्रत्येक वर्षी आपल्याला फवारणी, मजूर याच्यासाठी एक 2 लाख जातात, एकरी 2 लाख रुपये जाते ते एक। आता यावर कोणकोणते रोग येतात आणि त्याला फवारण्या कशा त्याचं नियोजन कसं असतं, शेड्यूल? ह्याला जास्ती करून डावणी हा रोगाचा प्रकार ज्यादा आहे। ह्या डावणीसाठी आभाळ वातावरण आलं, बारीक पाऊस आला तर डावणीचा प्रकार आणि बुहरीचा प्रकार, हे 2 प्रकार जर त्यांनी आवरलं तर हा द्राक्ष बागेवर ती काय चांगल्या पद्धती येऊ शकते। डावणीचा प्रकार हा पावसाळ्यामध्ये किंवा जास्त ढगाळ वातावरणामध्ये येऊ शकतो, उष्णतेच्या ठिकाणी जास्त प्रकारे येऊ शकतो। त्याच्यावरती त्यावर घातला तर काही चांगल्या प्रकारे येऊ शकते बाग। आपले कोणत्या जातीचे हे आता हे माणिक चमन जातीचं आपण रोप लावलेले आहेत। माणिक चमन जातीचा फायदा असा आहे की हे मार्केटिंग सुरुवातीला करू शकतो आपण। मार्केटिंगचा जर माल आणला व्यवस्थित चांगला तर ह्याला मार्केटिंग करू शकतो, आणि मार्केटिंग काय समजा चुकून नाही होत झालं तर ह्याला आपण बेदाना करू शकतो, मनुका बनवू शकतो ह्याचा। तर सर, याला आपल्याला एकरी उत्पन्न किती मिळू शकतं? ह्याचं एकरी उत्पन्न 20 टन ते 25 टन एकरी उत्पन्न मिळायला पाहिजे आपल्याला। चांगली बाग सांभाळली तर
25 टनापर्यंत उत्पन्न एकरी मिळू शकतं. मग हे जे द्राक्ष आहे आपण मार्केटमध्ये विकली तर ह्याला कमीत कमी दर किती असतो आणि जास्तीत जास्त दर किती असतो? माणिक चमन जातीची बाग आहे ही, हिला कमीत कमी मार्केटला 30 रुपये आणि जास्तीत जास्त 55 रुपये 56 रुपये दर येऊ शकतो. आणि हीच जर आपण आता याची तुलना जर आपण अशी केली की याचाच बेदाणा बनवला हा. तर 1 किलो बेदाणा होण्यासाठी किती किलो द्राक्षे म्हणजे जाते आपले? आता 1 किलो बेदाणा याला करायचं म्हणलं तर या कच्चे द्राक्षी 4.5 किलो ते 5 किलो द्राक्षी संपते आणि 5 किलो समजा धरली तर 5 किलो कच्च्या द्राक्षीपासून 1 किलो चांगल्या उच्च दर्जाचा बेदाणा तयार होतो. याचा त्याला दर किती मिळतो? त्याला बाजारानुसार दर आहे ते 200 रुपयापासून ते 150 रुपयेपर्यंत. कधी मध्ये या लॉकडाऊनमुळे 150 रुपये पण दर होता. आता चालू घडीला 230 200 रुपये दर आहे. 200 पुढून दर चालू आहे. मार्केटनुसार दर भेटतात त्याला. याच्यावर आपल्याला असं लोक म्हणतात की द्राक्षे म्हणजे त्याला फवारण्या खूप असतात. द्राक्ष छोटे छोटेचे त्याचे घड यायला निघायला चालू होतात. तेव्हापासून टोटल मार्केटपर्यंत जाऊपर्यंत किती वेळा फवारण्या होतात त्याच्यावर? टोटल मार्केटपर्यंत जास्तोर ह्याची फवारणी होईल की 100 वेळा फवारणी होती. घडची गर्भधारणा झाल्यापासून ते घड तयार होईपर्यंत आणि घड तयार झाल्यापासून ते विक्रीला येईपर्यंत 100 वेळा याची कमीत कमी 100 वेळा फवारणी केली जाते. 100 वेळा फवारणीला आपल्याला ह्या फवारणीचा खर्च एकरी कमीत कमी 2 लाख रुपयापर्यंत येऊ शकतो. या द्राक्षी पिकामध्ये अडचणी काय येतात आणि त्या अडचणीवर कसं आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे? अडचणी म्हणजे एकतर छाटणीच्या वेळेस किंवा त्याची वाज काढायच्या वेळेस मजुराची संख्या जास्त लागते. मजुराच्या अडचणी जरा येऊ शकतात. ते त्यांचा ग्रुप असतात, ते ग्रुपनं ती मजूर जमा असते त्यांनाच आणावं लागतं. आणि लहान लहान ग्रुपनं मजूर आणले तर ते काम होत नसतं. त्याचं 1 ते 2 दिवसात काम करावं लागतं. काय वेळेचं जे काम असतं ते, त्यामुळे मजुरांची जरा जास्त अडचण येते. आणि वातावरण पावसाळ्यात ही फवारणीच्या अडचणी जरा जास्त आहे त्या. दुसरं एक म्हणजे ज्यावेळेस आपली द्राक्षे तयार होते त्यावेळेस तो बऱ्याचशा बागेवरती आच्छादन लावलेलं असतं साड्यांचं वगैरे, ते कशासाठी आणि त्याचा काय? त्याला कॅनॉपी म्हणले जातं. कॅनॉपी म्हणजे झाडाची लांबी जर कमी झाली, झाडाची लांबी कमी होऊन उन्हाचा त्रास त्या झाडाला होऊ नये ह्याच्यासाठी त्यावरून आच्छादन केलं जातं. काही वेळेस घड जास्त होतात, घड लांबली जातात आणि त्याची फांदींची लांबी कमी होते. घड जास्त लांबल्यामुळे कुठलं तरी औषध एखादं जास्त मारलं गेलं, जीए प्रकारचं एक औषध असते, जीए म्हणायचं, ते जीए म्हणायचं औषध जास्त मारलं गेलं तर फांद्यांची संख्या वाढ कमी होते आणि घडांची वाढ जास्त होते. त्याच्यामुळे आच्छादन करावं लागतं. उन्हाचं संरक्षण करण्यासाठी त्याच्यावरून आच्छादन करावं लागतं आपल्याला. ते आता ज्यावेळेस द्राक्षे आपले तयार होते त्यावेळेस एक लालसर प्रकारचा त्याच्यावर एक म्हणजे तपकिरी रंगाचा प्रादुर्भाव रोग होतो आणि ते नासल्यासारखे होऊन खाली पडतात. त्याच्यावर काय उपाय? त्याच्यावर आता बऱ्याच कंपनीनं औषधं नवीन निघाले. आता त्याच्यावरती नक्की औषध सांगू शकत नाही ते कुठलं, परंतु आता कंपन्या किंवा एखादा आपण साहेब ठेवलेला असतो बाग सांभाळण्यासाठी, तो मार्गदर्शन करतो आपल्याला. आता सर याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न लाखामध्ये किती मिळू शकतं आणि कमीत कमी किती मिळू शकतं? आता जास्तीत जास्त चांगली जर बाग आली, आता मार्केट चांगलं झालं, मार्केटनुसार दर आला तर एकरी 10 लाख रुपयेपर्यंत आपल्याला मिळू शकतात एकरी. त्यातून औषधाचा खर्च 2 लाख रुपये होतो. मजुराचा खर्च धरला तर 1-2 लाख रुपये मजुराचा खर्च येतो. डिझेल ट्रॅक्टर फवारणीसाठी खर्च 5-50 हजार रुपये जरी गेले तरी 5 लाख रुपयेपर्यंत साधारण शेतकऱ्याला राहू शकते. चांगला दर मिळाला तर एका एकरातून 5 लाख रुपयेपर्यंत राहू शकतात. वाईटात वाईट जर आपण ह्याचा झाला प्रादुर्भाव, ह्याला पाऊस आला, वादळ आलं, अशा काय गोष्टी घडल्याच तर लॉस मध्ये जाऊ शकतो का? लॉस मध्ये जाऊ शकतो. एकतर सुरुवातीला त्याचे गर्भधारणा व्यवस्थित झालेली पाहिजे. आता ह्या वर्षी पाऊस पाणी जास्त असल्यामुळे काडी तयार झाली नाही, काडी तापली नाही, ऊन कमी मिळालं काडीला. ऊन काडीला मिळाल्यामुळं काडीची गर्भधारणा झाली नाही, गर्भधारणा झाली नाही आणि घड जास्त पडले नाहीत. एका झाडाला कमीत कमी 50 घड असायला पाहिजे होते. तेच घड आज 30-25 या स्टेजला येऊन बसलेत. त्यामुळे ह्या वर्षी उत्पादन कमी मिळणार आहे, पण एखाद्या वेळेस दर जरा जास्त मिळू शकतं, उत्पन्न कमी मिळणार आहे ह्या वर्षी.
त्याच्यामुळं एक 5-6 लाख रुपयेपर्यंत एकरी उत्पन्न मिळू शकतं या वर्षीचं. एक सर, आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपलं हार्वेस्टिंग होतं, हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याची कटिंग वगैरे कशी करायची असते, किंवा ते म्हणतात की पाणी लांबवणे किंवा त्याचे पाले वगैरे पूर्ण तोडून टाकणे, याबद्दल थोडं मार्गदर्शन. ते समजा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बाग धरली जाते आपली रेग्युलरची फळधारणासाठी. त्याच्यानंतर 5 महिन्यानं ती फळ निघून जातं आपलं. 5 महिन्याला फळ निघून गेल्यानंतर 1-2 महिने बाग रेस्टमध्ये राहते. 2 महिन्यानंतर ऑगस्ट छाटणी म्हणून असते. ऑगस्ट बहार छाटणीचा असतो एक. ऑगस्ट छाटणीला बाग पूर्ण बुडापासून कट केली जाते. ज्या फांद्या आहेत ज्या बागाच्या, त्या फांद्या पूर्ण बुडापासून कट केल्या जाते. त्यांच्या वाय आकाराच्या ज्या तारावरती कंपाऊंडवरती ज्या वेली चढलेल्या असतात, त्या वेली पूर्ण बुडापासून कट केल्या जातात ऑगस्ट बहारला. ऑगस्टमध्ये पूर्ण कट करून त्याला नुसते दुसऱ्या नवीन पालव्या फुटतात, नवीन बहार तयार होतो. तो बहार आपण नवीन धरायचा असतो आणि त्याला काडी तयार करून त्याची काडी लालसर रंगाची करून त्याची गर्भधारणा करायची असते त्या काडीची. ह्या काडीला गर्भधारणा करायला 150 दिवस जातात. 150 दिवसाचा कालावधी तयार होईपर्यंत जातो आणि तिथून परत गर्भधारणा त्याची फळ तयार होतं त्याला परत. थोडक्यात हे पीक प्रत्येक 12 महिन्यानंतर प्रत्येक 12 महिन्यानंतरच आपल्याला फळ आपण घेऊ शकतो. याला रेस्टमध्ये बाग फक्त जास्त 2 महिने जास्तीत जास्त बाग रेस्टमध्ये असते. नाहीतर हिला 10 महिने कंटिन्यू द्यावं लागतं. कंटिन्यू 10 महिने हिचं काम चालू असतं. ओके सर, एकदा बाग लागवड झाल्यानंतर किती वर्ष आपण तिच्यापासून उत्पन्न घेऊ शकतो? एकदा बाग आपण जर लागण केली तर कमीत कमी चांगलं 12 वर्षापर्यंत आपण तिचा फायदा घेऊ शकतो. 12 वर्षाच्या नंतर आपण झाड बघून विचार करू शकतो ते काढायचं, नवीन लावायचं. पण 12 वर्षापर्यंत तर कमीत कमी चांगला त्याचा फायदा घेऊ शकतो एका झाडाचा. ठीक आहे सर, आपण खूप चांगलं उत्पन्न घेत आहात आणि भविष्यातही घ्याल. तर आपण ठिबक सिंचनचे जे काय ठिबक सिंचन लावलेले आहे ते बरेचशा मी भागामध्ये खाली पाहिलेलं आहे. पण आपण एक साधारणतः 2.5 फूट ते 2 फूट अंतरावर बांधलेले आहे. याच्या मागचा उद्देश काय? ठिबकचं आपण वर जर उचलून बांधलं, तार बांधून आम्ही वर उचलून बांधलेलं आहे. त्याच्यामुळे फायदा होतो. आपण ते एखादं ड्रीप कुठं बंद आहे का हे लक्षात येतं आपल्या लवकर. ते फिरून सहजासहजी रोज फिरलेलं असते तर ते ड्रीप एखादं चेकअप आहे का तर ते बंद आहे का बघून ते नवीन टाकता येतं किंवा ते स्वच्छ करून बसवता येतं. ह्यासाठी त्याचा फायदा आहे जास्त मध्ये. आणि ड्रीपची म्हटलं तर तुम्ही आपण प्लेन लॅटरल बसवून त्याला ड्रिपर बसवलेलं आहे. ते काही लोक 8 लिटरचा एका झाडाला 2 ड्रिपर 8 लिटरचं अशा बसवतात. पण आम्ही 14 लिटरचा ड्रिपर बसवला आहे. आपल्याकडे क्षार जरा पाणी असल्यामुळे ते क्षार वगैरे त्यातनं निघून जावं यासाठी पण 14 लिटरचा ड्रिपर वापरलेला आहे त्याला. ओके. आणि त्याच्यामुळे दुसरा एक फायदा असं म्हणजे त्या साईडला आपल्याला मेहनत बी करता येते. वर असल्यामुळे साईडला मेहनत करता येतं, खुरपण करायला येतं, खाली खतं टाकायला सोपं जातं. खत त्याच्या पाणी त्या खतावरती पडल्यानंतर ती खत भिजून आपल्याला फायदा त्याचा खतांचा जादा होऊ शकतो त्याच्यावर. आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. जाता जाता आपला शेतकऱ्यांना सल्ला काय असेल तो द्या आणि आपला व्हिडिओ संपवू. नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती ही व्यवस्थित जर केली तर नक्कीच फायद्यात येते. शेतीत नुकसान आहे, शेतीत तोटा होतो ह्या भावना आहेत. पण त्या जिथं पाण्याचा भाग कमी आहे त्या लोकांना फक्त पावसाच्या जीवावर जिथं शेती केली जाते तिथं थोडा त्यांना नुकसान होऊ शकतं. पण जिथं पाण्याचा भाग जास्त, आता इथं उजनीचं पाणी आम्हाला भरपूर मिळतं, इथं भाडगळचं पाणी भरपूर मिळतं. अशा ठिकाणी जर तुम्ही शेती केली, नियोजनानं जर शेती केली तर एकरी तुम्हाला 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न घ्यायला काय अडचण आहे तेवढं मिळायला पाहिजे. आणि व्यवस्थित जर शेती केली, द्राक्ष बाग लावली, डाळिंब बाग लावली, ह्या बागेतून तुम्हाला उत्पन्न भरपूर मिळू शकतं. आणि एवढा शेतकऱ्याने असं भुसार माल किंवा असं न नियोजन करता जर कुठला माल केलात त्याचा नक्कीच फायदा होऊ शकत नाही तुम्हाला. नियोजनानं जर तुम्ही केलं तर त्याचा फायदा नक्की होऊ शकतो तुम्हाला. ओके, धन्यवाद सर, खूप चांगलं मार्गदर्शन. थँक्यू सर.